हॅलो, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही पेपर पॅटर्न न ठेवता ब्लाऊजची ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर या ठिकाणी मी खालच्या साईडने सरळ लाईन आखून घेतली आहे। तर आता आपल्याला 15 इंचचं ब्लाऊज रेडी करायचं आहे। तर त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत। तर 16 इंचावर आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 16 इंचचा बॉक्स तयार करून घेतला। आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, गळा घ्यायचा आहे 2.5 इंच, तुम्ही 2.25 इंच पण घेऊ शकता। त्या ठिकाणी मी 2.5 इंचचा गळा आणि 3 इंच शोल्डर घेतला आहे। आता 40चा चौथा भाग आपल्याला 10 इंचवर एक टिक करून घ्यायची आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपण ॲड करणार आहोत। हवं तर तुम्ही 1.5 इंच पण शिलाई मार्जिन ॲड करू शकतात। मुंड्याला आपण 6.5 इंचावर एक टिक करून घेणार आहोत आणि बॉक्स आखून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण बॅक साईडची ड्राफ्टिंग करून घेतली आहे। तर मी बॅक साईडवर तुम्हाला फ्रंट साईडची ड्राफ्टिंग कशी करायची, कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे। या ठिकाणी मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मुंड्याला मागचा आणि पुढचा दोन्ही आकार आपण या ठिकाणी दिले आहेत। तर आता आपण गळ्याची लांबी 6 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6.5 इंचावर आपण टिक करून घेणार आहोत आणि बॉक्स तयार करून घेणार आहोत। तर गळ्याला आपण गोल आकार देऊन घेतला आहे। हे आपण पुढच्या साईडचा गळा बघत आहोत। तर मी तुम्हाला फक्त ड्राफ्टिंग दाखवत आहे। तर गळ्याच्या साईडने आपण 3.5 इंचावर क्रॉस पट्टीला टिक करून घेणार आहोत आणि मागच्या मुंड्याच्या साईडने आपण खालच्या साईडला 2.5 इंचाने टिक करून क्रॉस लाईन ही आखून घेणार आहोत। तर ही आपली क्रॉस पट्टी तयार झाली। तर आता आपल्याला कटोरी कशी काढायची ते बघायचं आहे। तर क्रॉस पट्टीचं आपल्याला अगोदर सेंटर काढून घ्यायचं आहे। तर क्रॉस पट्टीचं सेंटर आपलं 6 इंच आलं। आता मुंड्यापासून आपण आपण मुंड्याला पुढचा आकार दिलेला आहे, तर तिथून आपण 2.5 इंच घ्यायचं आहे आणि एक टिक करून घ्यायची आहे आणि गळ्याला वरच्या बाजूला 1 इंचावर आपल्याला टिक करून कटोरीचा गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी कटोरीला गोल आकार देऊन घेतला। तर या ठिकाणी आपला कटोरीचा आकार देऊन झालेला आहे। तर आता कटोरी वाढवायची कशी, तर त्यासाठी मी साईडला थोडा कापड ठेवला आहे, म्हणजे तुम्हाला कटोरी व्यवस्थित कळायला हवी म्हणून। तर या ठिकाणी पुढच्या साईडने आपण 1.5 इंचाने कटोरी वाढवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी 1.5 इंचावर या ठिकाणी टिक केली आहे। तर आणि मागच्या साईडने आपण 1 इंच वाढवणार आहोत। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लाईन आखून घेणार आहोत। आता आपण या ठिकाणी सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि वरच्या साईडने तिरकस लाईन आपल्याला सेंटरला मॅच करून ड्रॉ करून घ्यायची आहे आणि मागच्या साईडने आपण कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपली कटोरी ड्राफ्टिंग तयार होत आहे। तर कटोरीचा आता आपण सेंटर काढणार आहोत। तर कटोरी आहे 9 इंच, तर सेंटर आपलं 4.5 इंचाचं या ठिकाणी घ्यायचं आहे। 4.5 इंचाला मी मार्जिन करून घेत आहे। तर सेंटरपासनं खाली आपल्याला 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे। तर या ठिकाणी सरळ लाईन मी काढून घेणार आहे आणि आपले कटोरीचे जे शेवटचे टोक आहे ते आपण सेंटरला मॅच करणार आहोत। अशा पद्धतीने तिरकस लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे दोन्ही साईडला। तर या ठिकाणी आपलं कटोरीचं ड्राफ्टिंग तयार झालं आहे। खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची। तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवू शकता आणि खूप छान असं तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीचं पूर्ण ड्राफ्टिंग दाखवलं आहे। हे मी बॅक पार्टची कटिंग केली आहे। तर मी तुम्हाला फक्त कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला मी दाखवलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही ब्लाऊज कटिंग करायला शिका। या ठिकाणी माझं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।